मागचं पीक गेलं आणि ही परिस्थिती अशी. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं ते करा, पण आम्हाला चारा हा उपलब्ध करून द्या. माझी ना कळकळीची विनंती आहे आपल्याला. एवढी वाईट अवस्था आहे आज, शेतकऱ्यांची एवढी एवढी तोंड झाली छोटी छोटी, काय करायचं, नुकसान झाले, भरपूर मोठे नुकसान, एवढी वाईट अवस्था आहे. मी अक्षरशः रात्रभर झोप नाही साहेब, आणि त्यासाठी मी तुम्हाला रात्री फोन केला, साहेब काही करा पण आम्हाला काहीतरी मदत मिळून द्या. मग आता कसं करायचं साहेब तुम्ही बघा, पण ही परिस्थिती फार भयानक आहे. आम्हाला चाऱ्याची तर पहिल्या प्रथम प्रायोरिटीने गरज आहे. प्रांत आहे, प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, जिल्हा कृषी अधिकारी आहेत, सर्व आहे. एकदा 1-2 दिवसात पंचनामे होते सगळे, आणि चाऱ्याच्या दृष्टीने तुम्ही पण प्रपोजल पाठवा ग्रामपंचायत ठराव वगैरे घेऊन. साहेब काय पाहिजे ना ते डॉक्युमेंट्स आम्ही देतो. काय आम्हाला या 5-6 गावातनं सगळ्या गावात चाऱ्याचा प्रश्न येणार. सध्या चाऱ्याचाच मोठा प्रश्न निर्माण झालाय, कारण हे सगळं झोपले, खाता येत नाही ना. आता काय झालंय, जे ज्वारी पडली, ज्वारीचंच पीक होतं आमचं महत्वाचं, ते पण पडलं, आता ते पण सडणार आहे साहेब. म्हणजे आता कसं करायचं काय कळतच नाही आम्हाला. लोकांचे बरं बाहेर खाना विकत घ्यायचं, आज दुधाला रेट नाही, तुम्ही बघताय परिस्थिती काय, आणि आमचं दूध होत चाललंय, बाकीचं दुसरं काहीच नाही. करायचं काय, किराळा लागायचं नाही, ते आता सडणार आहे. आता ऊन पडलं ना की ते खाली पडलेलं ते सडून जाणार आहे. आता त्यात परत जर पाऊस झाला तर ते पूर्ण सडून जाईल, ते पण हाताला नाही येणार आमच्या. एवढी वाईट अवस्था आहे. आलं तेवढंच पीक आलं होतं सध्या, ते पण सपाट झाले. ह्या वर्षी पहिलंच पीक आहे दुष्काळ. साहेब कसं करायचे बघा, पण आम्हाला प्रायोरिटीनी फार गरज आहे, आणि सगळे सामान्य शेतकरी आहेत. फार एकही असा सक्षम असा माणूस नाही आमच्या गावामध्ये, अशी परिस्थिती आहे. तुम्ही जरा जनावरांची गणती सुद्धा करायला लावा. काही सर आपल्याकडे गावार आहे, पशुधनाची सर्व जनावर किती मोठे जनावर त्यांची दैनिक मागणी आहे, त्याच्यासाठी सर्व डेटाबेस जेव्हा आपण चारा छावणीत डेपो चालू करायची मागणी होती ना, त्यावेळेला आपण हे सगळं तयार केलं होतं. साधारणतः त्यावेळेला 9,58,000 रुपये एका दिवसाचा आपला खर्च त्या अंदाजे त्या ठिकाणी येत होता. आता ह्या बऱ्याच लोकांना त्याच्यानंतर पाऊस पडल्यामुळे ते सगळं चारा छावणीचे प्रस्ताव हे झाले. चारा डेपोची मागणी होती लोकांना. हां, त्यांना असं वाटतं की आपण मागच्या जी मागणी केली त्याच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती, पण ॲक्च्युली फायनल स्टेजला ती कारवाई होती. नंतर पाऊस झाल्यामुळे ते थांबलं ते. मग तसं दादांचं लक्ष जास्त असते आमच्या वर्गाबरोबर, आम्ही शेतातला पहिले 2-3 दिवस जरा पंचनामे करून घेऊ आपण पहिले. आता सध्या आता काय करा माहिती का साहेब, माझी एक विनंती आहे, तुम्ही ना सरसकट पंचनामे करा. एखादा प्लॉट बघा, सरसकट करा, कारण सरसकट प्रत्येकाचंच नुकसान झाले, असं कोणाचंच काही नाही. आणि एक दोन गारा पडू का नाही पडू, पाऊस झाला, नुकसान झालं, एवढं महत्वाचं. आणि 1-2-3 घरांचं पण नुकसान झाले, ते पण मी मगाशी झालं नाही विषय अशोक पाटील दादा, ते पण दाखवतो.